नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत क्लास 10th मॅथमॅटिक्स पार्ट 2 मीडियम इंग्लिश और सेमी इंग्लिश दोन्हीसाठी एक क्वेश्चन पेपर आहे। वेळ आहे 2 आवर्स आणि गुण आहेत 40। तर अशी ही 40 मार्कांची प्रश्नपत्रिका SSC बोर्ड 2026 फेब्रुवारी 2026 ही परीक्षा, यासाठी पूर्वतयारीसाठी या प्रश्नपत्रिका आपण घेत आहोत। बोर्डाच्या पॅटर्नवरती आधारित अशाच प्रकारचे प्रश्न आपण या प्रश्नपत्रिकेत पाहणार आहोत। अशा प्रकारच्या खूप साऱ्या प्रश्नपत्रिका तुम्ही जर सोडल्यात तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे। चला तर मग प्रत्यक्षात आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। प्रश्न क्रमांक 1 आहे, क्वेश्चन नंबर 1, चूज अँड द राईट करेक्ट ऑप्शन विथ फॉर्म फॉर ईच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। खाली दिलेल्या 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचा आहे। या ठिकाणी आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका फक्त अभ्यासणार आहोत, यामध्ये उत्तरं दिलेली नाही आहेत। 4 क्वेश्चन विचारलेले आहेत तुम्हाला, इथे तुम्हाला कोणताही एनी 1 2 असा ऑप्शन नाही आहे, कंपल्सरी 4ही सोडवायचे 4 गुणांसाठी। द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1B, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स। दिस इज ऑल्सो नो ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन्स। 4ही क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे आहेत 4 गुणांसाठी। तर अशा प्रकारचे प्रश्न क्रमांक 1 तुम्हाला समजलं असेल, बोर्ड पॅटर्नवरती आधारित। बोर्डाला सुद्धा अशाच प्रकारचा प्रश्न पडणार आहे। असा प्रकार म्हणजे सेम पॅटर्नमध्ये क्वेश्चन्स वेगळा असेल, परंतु पॅटर्न जो आहे, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे आहे ते याचप्रमाणे असणार आहे। प्रत्येक धड्याचं वेटेज हे बोर्डाला ठरलेलं असतं, त्या वेटेजनुसार तुम्ही अभ्यास करायला घ्या। क्वेश्चन नंबर 2A, कंप्लीट एनी 2 फॉलोइंग ॲक्टिव्हिटी। यामध्ये तुम्हाला 2-3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात, त्यापैकी तुम्हाला 2 सोडवायच्या आहेत, म्हणजे 4 मार्क्ससाठी 2 मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटी असणार आहे। पहा, ही ॲन्सर करेक्ट आलं तर हाफ मार्क्स, इथे तुमचा हाफ मार्क्स, या ठिकाणी हाफ मार्क्स आणि या ठिकाणी हाफ मार्क्स, असे टोटल तुमचे झाले 2 मार्क्स टोटल। तर अशा प्रकारे 2 मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटी असते। जर तुमची ही रॉंग झाली तर तुम्हाला 1.5 मार्क पडतो, ही रॉंग झाली तर तुम्हाला 1 मार्क्स पडतो, हा रॉंग झाला तर 1 मार्क पडतो। काउंटिंगमध्ये नंतर तो 1 काउंट होऊन जातो, ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, फाइंड द व्हॅल्यू ऑफ y अँड डिस्टन्स बिटवीन द पॉईंट A अँड पॉईंट B। तुम्हाला या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला ऑलरेडी दिलेला आहे। फॉर्म्युल्यामध्ये फक्त XYची व्हॅल्यू तुम्हाला पुटअप करायची आहेत, ऑलरेडी गणित सोडून दिलेलं आहे, त्यामुळे अशा ज्या ॲक्टिव्हिटी असतात त्या सोडून देऊ नका, सोडवाच। 100% आउट ऑफ मार्क्स तुम्हाला इथे पडतात। क्वेश्चन नंबर 2A आणि क्वेश्चन नंबर 3A ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन असल्यामुळे हा प्रश्न सर्वांनी सोडवायचा आहे, ओके। तर नेक्स्ट क्वेश्चन विचारेल तुम्हाला, इन द फिगर पास शेडेड रिजन तुम्हाला काढायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला एरिया ऑफ द स्क्वेअर दिलेला आहे, R² दिलेला आहे, फॉर्म्युला R ऑलरेडी दिलेली आहे तुम्हाला। काय दिलेली आहे पहा, ईस्ट साईड्स ऑफ द रेडियस 7 दिलेली आहे, 7चा स्क्वेअर 49 आलेला आहे तुम्हाला। यानंतर तुम्हाला D - AXC काढायचं आहे तुम्हाला। तर तुम्हाला या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करून फक्त तुम्हाला पुढच्या व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करायचं आहे। 90/360, 20 हा पाय डायग्रामचा व्हॅल्यू, पायची व्हॅल्यू आहे, आणि इंटू 7 डिग्री, 7चा स्क्वेअर। एरिया ऑफ द शेडेड रिजनचा फॉर्म्युला ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे, तुम्हाला काही डोकं लावायचं नाही आहे। आलेली व्हॅल्यू इथे टाकायची, तुम्ही मायनस करा आणि आलेला आन्सर इथे लिहून काढा। अतिशय सोपा प्रश्न ॲक्टिव्हिटीसाठी हा तुम्हाला। इथे मार्क हातचे असतात, इथे मार्क जाऊ द्यायचे नाहीत। आता हा काय तुमचा पुढचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2B। यामध्ये तुम्हाला सॉल्व एनी 4 क्वेश्चन्स आहेत, 8 गुणांसाठी, 1 मार्क्ससाठी असणार आहेत। 4 1 2 3 4 5 दिलेले आहेत, 5 पैकी तुम्ही 4 सोडवणार आहात। कोणतेही तुम्हाला जे सोपे वाटतील ते सोपे। स्लोप लाईनसुद्धा सोपा आहे, कर्व सरफेस तुम्हाला हा पण सोपा आहे फाइंड करण्यासाठी। लेंथ ऑफ द इक्वेटोरियल ट्रायंगल 3 सेंटीमीटर अँड फाइंड द लेंथ ऑफ इट्स साइड्स इज द पेरीमीटर, हाही सोपाच आहे। हायपोटेन्यूज राईट द अँगल ट्रायंगल अँड द साइड containing the right angle is a 9 cm, 12 cm and find the length of hypotenuse, हा सुद्धा सोपा आहे। अशा प्रकारचे चॉईस करा, तुम्हाला जे वाटतील ते। आणि तुम्हाला जर डाऊट असेल तर एक क्वेश्चन जास्त सोडलं तरीही चालेल, अशा प्रकारे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3A, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे क्वेश्चन नंबर 3A सुद्धा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, 3 गुणांसाठी। पहा, क्वेश्चन नंबर 2A मध्ये 4 मार्क्स आणि क्वेश्चन नंबरमध्ये 3, टोटल 7 मार्क हे तुमच्या ॲक्टिव्हिटी बेसवरती असतात। लक्षात घ्या, 4 आणि 3 7 मार्क्स तुमचे कसे असतात, ॲक्टिव्हिटी बेस होते। क्वेश्चन नंबर 2A, क्वेश्चन नंबर 3A 7 मार्क्स इझिली तुम्ही मिळवू शकतो। तुम्हाला फक्त आकृती पाहून इथे एक्सप्लेनेशनमध्ये भरायचं आहे, बाकी काही डोक्याला ताण करून घ्यायचं नाही। इथे कॉमन साईड कुठली आहे, AED। पहा, AE आणि D ही तुमची कॉमन साईड आहे। या ठिकाणी काय असणार आहे, ABC ही तुमची कॉमन साईड जी असेल तुम्ही इथे भरून टाका, पुटअप करा। AA टेस्टनुसार दोन्ही साईड अँगल कशा आहेत, ट्रायंगल कशा आहेत, सारखेच आहेत। सर्कल ऑफ सर्कम ट्रायंगल ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला या रूलनुसार
दोन्ही इक्वल असणार आहे, दोन्ही बाजू, ही बाजू आणि या दोन्ही बाजू. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 हा पण पहा. ही पण ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला, ऑलरेडी ते दिलेलं आहे. फक्त तुम्हाला इथले पाहून इथे भरायचं आहे, काहीच कठीण नाही आहे. त्यामुळे ॲक्टिव्हिटीवरती जे प्रश्न असतात ते फार सोपे असतात आणि अधिकाधिक गुण मिळवून देणारे असतात. म्हणून हा प्रश्न सोडून द्यायचा नाही, याची उत्तरे लिहायचीच असतात. क्वेश्चन नंबर 3B आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला 6 गुणांसाठी आहे. टोटल प्रश्न तिसरा जो आहे तो 9 मार्क्ससाठी असतो. 3 ॲक्टिव्हिटी आणि 6 मार्क्स यासाठी, म्हणजे 9 गुण. यामध्ये तुम्हाला फाइंड द विड्थ ऑफ द रिव्हर बेड अँड द मॅन ऑब्झर्व फ्रॉम द टॉवर ऑफ द अपोजिट बँक ऑफ द अँगल इज एलिव्हेशन अँगल. हा जो आहे तुम्हाला दिलेला तो साइन कॉस थिटा म्हणजे ट्रिग्नोमेट्री या लेसनमधील हा क्वेश्चन असतो. हा प्रत्येक वर्षी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहे. हा प्रत्येक वर्षी प्रत्येक बोर्ड एक्झामला हा पडतो. म्हणजे हाच नाही, परंतु या लेसनमधील एक क्वेश्चन्स अशा टाईपचा पडतो असतो. अँगल ऑफ एलिव्हेशन अँड अँगल ऑफ डिप्रेशन असे 2 अँगल असतात. तुम्ही जेव्हा एका ठिकाणी उभे आहात, या ठिकाणी एक मॅन आहे, समजा एक व्यक्ती उभा आहे, याला आपण ऑब्जेक्ट नाव देऊया. ऑब्जेक्ट आहे ओ ऑब्जेक्टवरून जर तुम्ही वरच्या दिशेला जर पाहत असाल तर याला बोलतात अँगल ऑफ एलिव्हेशन, आणि जर तुम्ही खालच्या दिशेने पाहत असाल तर याला अँगल ऑफ डिप्रेशन. ओके. अँगल ऑफ एलिव्हेशन अँड अँगल ऑफ डिप्रेशन. हा सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन असणार आहे. वरच्या दिशेला तुम्ही समजा बोटीमध्ये बसला असा जहाजामध्ये, तर आणि खालच्या दिशेला जर समुद्राच्या तळाशी जर पाहिलं तर त्याला अँगल ऑफ डिप्रेशन म्हटलं जातं. किंवा टेरेसवरती गेलात आपल्या घराच्या छतावरती आणि जर खालच्या दिशेला पाहिलं तर त्याला अँगल ऑफ डिप्रेशन असं म्हणतो. अँगल ऑफ एलिव्हेशन दिलेलं आहे म्हणजे वरच्या दिशेला तुम्ही पाहिलेलं आहे. काय पाहिले पहा, फाइंड द विड्थ ऑफ रिव्हर बेड. रिव्हरची जी विड्थ आहे ती आपल्याला पाहायची आहे. मॅन ऑब्झर्व फ्रॉम द टॉप ऑफ टॉवरच्या वरतून तो पाहत होता. ऑफ द अपोजिट बँक ॲट द अँगल ऑफ 61 डिग्री सेल्सिअस. तर या ठिकाणी टॅन जो दिलेला तुम्हाला, टॅन थिटा जो आहे, टॅन थिटा तो तुम्हाला 61 आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन झालं असेल. मुव्हिंग बॅक टू द 15 मीटर्स अलॉंग विथ द सेम लाईन अँड द अँगल ऑफ एलिव्हेशन बिकम द 35 डिग्री. ओके, 35 डिग्री आहे इथे, अँगल 35 डिग्री घ्या. अँड फाइंड द विड्थ ऑफ रिव्हर अँड देन हाईट ऑफ द टॉवर. तुम्हाला विड्थची हे रिव्हरची विड्थ पण काढायची आहे आणि हाईट ऑफ द टॉवरची हाईटसुद्धा काढायची आहे. ओके. तर अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न आहे, तुम्ही एकदा सोडून पहा व्यवस्थित आणि तुम्हाला या गणिताचा जास्तीत जास्त सराव प्रॅक्टिस करा. ट्रिग्नोमेट्री या लेसनमधील शेवटचा जो आहे प्रॅक्टिस सेट त्यामध्ये जास्तीत जास्त विशेष भर द्या, कारण यामधील एक तरी प्रश्न तुम्हाला पडतो 100%. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द SSC बोर्ड एक्झाम 2026. चला तर मग नेक्स्ट, प्रूव्ह द एव्हरी रेक्टँगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. यस, दिस इज द एव्हरी रेक्टँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे सर्कलच्या आतमध्ये असणारा जो चौकोन आहे त्याचा प्रत्येक अँगल हा 90 डिग्री असतो. त्याचे सप्लिमेंटरी अँगल जे असतात ते अपोजिट अँगलची बेरीज 180 असते. या दोन्ही अँगलची बेरीज 180 असते. म्हणजे आपण त्याला ABCD हे प्रूव्ह करू शकतो. प्रूव्ह दॅट आपण इथे द्यायचं आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल हा थेरम जो आहे तो प्रूव्ह करून दाखवायचा आहे. The next, the area of the sector of radius 6 cm and the 15 pi cm square. Find the measure of arc and the length of arc. तुम्हाला आर्क काढायच्या असतील, काढायचे आहेत. The next, show that the ABCD 4 पॉईंट दिले तुम्हाला वर्टीज ऑफ द स्क्वेअर तुम्हाला काढायचे आहेत. हाही सोपाच आहे, कोणतेही 2 सोडवा तुम्ही यापैकी तुम्हाला जे सोपे वाटतील ते. The next, क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो तुमचा 8 गुणांसाठी आहे, लक्षात घ्या. एनी 2 तुम्हाला सोडवायचे, तुम्हाला 4 गुण इझिली मिळणार आहेत. ओके, एनी 2 म्हणजे 4 आणि 4 8 गुण. स्टेट द प्रूव्ह दॅट प्रोपोर्शनल थेरम. देन ड्रॉ द सर्कल रेडियस 3 अँड विथ O सेंटर फ्रॉम द एक्सटर्नल पॉईंट P. ड्रॉ द टँजंट ऑफ PA आणि PB सच दॅट द PAB इज 70 डिग्री. हा सुद्धा सोपाचा आहे, तुम्हाला ऑलरेडी आकृती दिलेली आहे, इथे एक्सप्लेन केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला पॅरलोग्राम ऑफ द ABCD अँड द सर्कमस्क्राईब around the circle with the center T and the side of parallelogram touch of the circle point P. EP काय आहे, E, F, G आणि H मध्ये आहे. A ची व्हॅल्यू तुम्ही दिली 4.5, BB ची दिलेली आहे 5.5. दोन्ही इक्वल असणार, समोरासमोरील बाजू. आणि फाइंड AD तुम्हाला काढायचे, A आणि D ही बाजू तुम्हाला काढायची आहे, तुम्ही काढू शकता, अतिशय सोपं आहे. देन बेसिक प्रोपोर्शनल थेरम तर आपला वर्षभर बऱ्याच वेळाची प्रॅक्टिस झालेली आहे, तो तुम्ही इझिली लिहू शकता. ह्याची जी आकृती आहे ती अशी असणार आहे. पहा, तुम्हाला रेडियस दिलेली आहे, रेडियस आहे 3 सेंटीमीटर. फॉर एक्झाम्पल ही 3 सेंटीमीटरचा आपण सर्कल काढून घेणार आहोत. फ्रॉम द सेंटर ओके, ड्रॉ द सर्कल ऑफ रेडियस 3 सेंटीमीटर
विथ ओ सेंटर, इथे ओ सेंटर देऊया. फ्रॉम एक्सटर्नल पॉईंट पी. आता यांनी अंतर तुम्हाला दिलेलं नाही आहे किती घ्यायचं ते, पण बऱ्याच वेळा तुम्हाला दिलं असतं फ्रॉम द सेंटर 5.7, फ्रॉम द सेंटर 6 पॉईंट वगैरे दिलेलं असतं, परंतु आपण इथे घेणार आहोत पी पॉईंट घेणार आहोत. हा पी पॉईंट सेंटरपासून आपण बाहेर घेतलेलं आहे एक्सटर्नल पॉईंट पी अँड ड्रॉ द टँजंट पी ए. पीवरून आपण इथे कंस मारा. या ठिकाणी ही रेषा जोडून घ्या, टँजंट काढा आणि ही पण रेषा जोडून घ्या. या ठिकाणी येईल ए आणि या ठिकाणी येईल बी, म्हणजे पी ए अँड पी बी. आणि मग आता हा जो अँगल आहे हा आधी मोजून घ्या, नंतरच जोडून घ्या. हा अँगल तुमचा 70 येणार आहे. पी ए पी बी, हा ओके, ए पी आणि हा बी, टोटल अँगल जो आहे तुमचा 70 डिग्री येणार आहे, लक्षात ठेवा. दोन्ही म्हणजे हा अँगल 35, हा अँगल 35. तर अशा प्रकारे तुम्हाला ही आकृती काढायची असणार आहे. टोटल मिळून 70 डिग्री. देन आफ्टर क्वेश्चन नंबर 5, सॉल्व एनी वन ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन. यामधील तिन्हीपैकी कुठलाही एक तुम्ही सोडवायला सांगितलेलं आहे. या ठिकाणी प्रूव्ह दॅट आहे. फर्स्ट आहे ड्रॉ द सर्कल ऑफ रेडियस 3.5 विथ द सेंटर ओ. टेक अ पॉईंट पी, डिस्टन्स 5.7 फ्रॉम द सेंटर. ड्रॉ द टँजंट ऑफ द सर्कल फ्रॉम द पॉईंट पी. सेम क्वेश्चन्स आहेत जवळजवळ. एकदा टॅली करा, पुस्तकामध्ये पहा. यामध्ये काय डिफरन्स आहे एकदा समजून घ्या, म्हणजे तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने समजेल आणि इझिली तुम्ही इथे तुम्हाला 3पैकी 3 आउट ऑफ गुण मिळू शकतात. इथे 4पैकी 4 गुण मिळू शकतात क्वेश्चन नंबर 4मध्ये. असे एक एक क्वेश्चन मार्क्स जर तुम्ही कन्फर्म करत गेलात तर आउट ऑफ मार्क्स नक्कीच मिळणार आहेत. प्रत्येक धड्याला वेटेज आहे, त्या धड्याला तेवढं वेटेज आहे, तेवढा त्याचा अभ्यास चांगला करा. सर्वात कठीण जर तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही सर्वात सोपी मी तुम्हाला आयडिया सांगणार आहे. गणित भाग 1मध्ये म्हणजे मॅथ्स 1 अँड मॅथ्स 2मध्ये तुम्हाला जे इथे आहेत 5 लेसन, इथे आहेत 6 लेसन, ओके, इथे आहेत 6 लेसन, इथे 7 लेसन आहे, सॉरी. यापैकी तुम्हाला हाफ लेसन म्हणजे 3 आणि 3 धडे जे आहेत ते जे इझी आहेत, जे सोपे वाटतात, त्याच 3 धड्यांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा आणि बाकीच्या धड्यावरती हलका फुलका तुम्हाला जो इझी वाटतील तेच क्वेश्चन सोडवा. आणि 1 मार्क्स क्वेश्चन मात्र सर्व लेसनवरचे करून घ्या. या 3 लेसनवरती वेटेज ज्याचं जास्त आहे, जे तुम्हाला सर्वात सोपे वाटतात त्या लेसनवरती करा. तुम्ही आरामात अबाउट 40 आउट ऑफ 25च्या वरती जाऊ शकता. अबाउट 25 किंवा 30 गुन्स इझिली मिळू शकतात, 30+ आरामात. चला तर मग बेस्ट ऑफ लक, खूप साऱ्या शुभेच्छा SSC बोर्ड मार्च 2026 या परीक्षेसाठी. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, सी यू.